नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे। 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे। पीक कर्जावर सरकारची मोठी सूट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता पीक कर्ज घेणं आणखी स्वस्त आणि सोपं होणार आहे। महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने बळीराजासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। राज्यात 2 लाख रुपयापर्यंतच्या शेती व पीक कर्ज व्यवहारावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। या निर्णयामुळे कर्ज घेताना शेतकऱ्यांना होणारा अतिरिक्त आर्थिक बोजा कमी होणार असून लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली। त्यांच्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 पासून 2 लाख रुपयापर्यंतच्या सर्व शेती आणि पीक कर्ज व्यवहारांवर कोणतेही मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही। या संदर्भातला शासन निर्णय महसूल वन विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे। अध्यादेश या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे बँक किंवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेताना शेतकऱ्यांना आता वेगळे शुल्क भरावे लागणार नाही। महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तसेच या अध्यादेशाप्रमाणे की शेती हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय आहे। हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, दुष्काळ, रोगराई अशा अनेक समस्यांचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो। अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी पीक कर्ज हा शेतकऱ्यांसाठी आधार असतो। मात्र कर्ज घेताना लागणारे विविध शुल्क आणि खर्च यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत होती। हे लक्षात घेऊन सरकारने मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार लोकहितासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाची प्रक्रिया सुलभ होणार असून आर्थिक बचतही होणार आहे। शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे तसेच शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या भांडवलाची गरज असते। मुद्रांक शुल्क माफ झाल्यामुळे कर्जातून मिळणारी रक्कम थेट शेतीच्या कामासाठी वापरता येणार आहे। यापूर्वी राज्य सरकारने विविध प्रतिज्ञापत्रावर लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क ही माफ केले होते। त्या निर्णयाचा फायदा विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना झाला होता। आता शेती व पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा लाभ राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांमार्फत घेण्यात येणाऱ्या कर्ज व्यवहारांसाठी लागू असणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा। कुठेही मुद्रांक शुल्क देऊ नये, कोणी मागितले तर त्या ठिकाणी तक्रार करावी। अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।